पुणे ड्रग्ज प्रकरणी 8 जणांना अटक। 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अंमली पदार्थाचं सेवन केलेल्या तरुणांच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी घेतले। पिंपरी चिंचवडमध्ये भीषण अपघात। मारुती इग्निस कारने तिघांना चिरडलं। आरोपी कार चालक ससूनचा डॉक्टर असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा। पुण्यामध्ये वाकड परिसरात वाहनांची तोडफोड रील बनवण्यासाठी कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात समोर। नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरचा आरोपी जलील पठाणला 7 दिवसांची पोलीस कोठडी। पेपरफुटीची संपूर्ण मोडस ऑपरेंडी एबीपी माझावर। भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत, तलवारी गंजल्यात, घासून ठेवा, चिथावणीखोर भाषण केल्याचा जरांगेंचा आरोप। तर जरांगेंचं शिक्षण कमी, भुजबळांचा टोला। भंडाऱ्यातील जलपर्यटन प्रकल्पाच्या फलकावर जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसांचंच नाव नाही। सरकारी अधिकाऱ्यांकडून मोठा हलगर्जीपणा। देवेंद्र फडणवीसांचा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांना फोन, तर तोरसेकरांना नोटीस पाठवणाऱ्या श्वेता शालिनी यांना फडणवीसांकडून समज। राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा अहवाल बनवा। राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना आदेश। परदेश दौऱ्यावरून परतल्यावर अहवालांचा आढावा घेणार। मुंबईत नव्या इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसाला आरक्षित ठेवा। अनिल परब यांच्याकडून पुन्हा मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारकीची शपथ घेत असताना राहुल गांधींनी दाखवली घटनेची प्रत। मोदी शहांचा घटनेवरील हल्ला मान्य नसल्यानं प्रत दाखवली। राहुल गांधींचं वक्तव्य। अयोध्येतल्या राम मंदिरात पहिल्याच पावसामध्ये गळती। मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचा आरोप। मंदिराचं उर्वरित बांधकाम जुलै 2025 पर्यंत पूर्ण होणं अशक्य असल्याचंही भाकीत। वाशिमच्या काकडदाती परिसरात मुसळधार पाऊस। शेताला तलावाचं स्वरूप। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। यवतमाळच्या नेर तालुक्यातही पावसाने शेतीला फटका। T20 वर्ल्ड कपच्या मैदानात भारत ऑस्ट्रेलिया आज भिडणार। सामन्यावर पावसाचं सावट। सामना रद्द झाल्यास कांगारूंची वाट खडतर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।